जाणून घ्या कायदा, तुमचा होईल फायदा. सल्ला कायद्याचा, तुमच्या फायद्याचा. जस्टिस डिले, जस्टिस डिनाय. कायदेविषयी कोणतेही प्रश्न तुमचे, उत्तर तज्ज्ञांचे. RRC प्रस्तुत लॉ अँड जस्टिस, कायदेविषयक सल्ला. नमस्कार. लॉ अँड जस्टिसच्या आजच्या या भागात फिर्याद आणि तपास या विषयाच्या उत्तरार्धातील भागात मी संजय पाटील आपणा सर्वांचे स्वागत करतो. प्रेक्षक हो, CRPC IPC कलम 154 ते 176 अंतर्गत कायद्यामध्ये काही दिशानिर्देश दिलेले आहेत. तर आधीच्या आपल्या पूर्वार्धाच्या भागात आपण फिर्याद याविषयी ॲडव्होकेट राजेश जाधव यांच्याकडनं सविस्तर माहिती जाणून घेतली. आता पुढील उत्तरार्धातील भागात आपण तपास याविषयी त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत. तर RRCच्या वतीने ॲडव्होकेट राजेश जाधव यांचे मी पुनश्च एकदा स्वागत करतो. सर, मला आपल्याला प्रश्न विचारावासा असं वाटतो की तपास म्हणजे नेमकं काय? बरोबर, कारण जेव्हा एखादी फिर्याद प्राप्त होते, मागच्या अंकामध्ये आपण पाहिलं, मागचा जो आपला एपिसोड आपण शूट केला त्याच्यामध्ये पाहिलं की संज्ञेय कॉग्निजेबल जे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये पोलिसांना डायरेक्ट इन्व्हेस्टिगेशनचे अधिकार आहेत. 155 आपण पाहिला, ज्याच्यामध्ये पोलिसांना कारवाई करता येत नाही, त्यांना कोर्टाचे एकदा आदेश लागतील, नाही असे द्यावं लागेल. 156 मध्ये त्यांना तपास करायचे अधिकार आहेत. आणि तुम्ही जो विचारलं तपास म्हणजे नेमकं काय, तपास म्हणजे फिर्यादीने दिलेली जी फिर्याद आहे त्याचा आशय पकडून त्याची सत्यता पडताळणे, याला तपास म्हणतात. म्हणजे नेमकं सत्याचा शोध त्याने दिलेल्या त्याच्या फिर्यादीमध्ये काय खरं आहे, काय खोटं आहे. कारण दोन्ही पक्ष वेगवेगळे असतात. फिर्यादी फिर्याद करतो, आरोपी त्याला डिनाय करतो. मग अशा वेळी साक्षी, पुरावे हे सगळं एका ठिकाणी याची चार्जशीट बनवून, या सगळ्याचा गोषवारा म्हणजे चार्जशीट आहे, आणि ती चार्जशीट बनवून कोर्टात सादर करणे आणि या सगळ्या गोष्टीचं टिपण ठेवून न्यायालयात ते पुरवणं, याला तपास म्हणतात. अच्छा, फिर्यादीने फिर्याद दिल्यानंतर पुढची कारवाई काय असते नेमकी? बरोबर, गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे आहेत, ज्याला आपण कॉग्निजेबल गुन्हे म्हणतो, संज्ञेय गुन्हे, अशामध्ये पोलिसाला डायरेक्ट आरोपीला अटक करायचे अधिकार आहेत. ते वॉरंट ऑटोमॅटिक प्राप्त होते त्याला. ते झाल्यानंतर आपण आता डायरेक्ट आरोपीची अटक झाली की त्याच्यानंतर पोलिसांचे जे पॉवर आहेत यामध्ये 160 जे सेक्शन आहे, 159 सेक्शनपर्यंत आपण मागच्या वेळेस चर्चा केली. 160 नुसार 160 हे सांगते की पोलीस ऑफिसर्स पॉवर्स टू रिक्वायर अटेंडन्स ऑफ ए विटनेस. म्हणजे कुणालाही, जर समजा तो त्याच्या ठाण्याच्या हद्दीत असो, त्याच्या जिल्ह्यातला असो किंवा बाहेरचा असो, 160 नुसार ते समज देऊन साक्षी कामी त्याला हे करू शकतात. आणि त्याला आल्यानंतर 161 जे आपण सेक्शन आहे, 161 चे 3 पहिले, त्याला तोंडी विचारपूस करू शकतात. त्याच्यानंतर जर त्यांना असं वाटलं, जेव्हा तपास अधिकारी प्रश्न विचारतो तर ज्या व्यक्तीला ते प्रश्न विचारले जातात त्याला ते उत्तर देणं बंधनकारक आहे. ह्या 161(2)चं महत्त्व. आणि 161(3) प्रमाणे जर समजा तपास अधिकारी ठाण्यामध्ये असं वाटलं की यांनी जे स्टेटमेंट दिलं आहे ते गुन्हेकामी, ते मदतीस आहे, गुन्हा सिद्ध करण्यासाठी किंवा तपासाची दिशा आहे ती सत्य प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची आहे, तर अशा वेळी तो ठाणेदार त्याचं स्टेटमेंट घेते, त्याला जबाब म्हणतो आपण. बरोबर, त्याचं प्रारूप आहे, एक त्याचं फॉर्मेट आहे. वरती कुठल्या तारखेला आपण तो जबाब घेतला, त्याच्यामध्ये कॅम्प म्हणजे कुठल्या ठिकाणी तो जबाब घेतला, त्याच्यामध्ये पूर्ण त्याचं वाक्य संक्षिप्तमध्ये जबाब, आणि तो जबाब लिहिल्यानंतर की हा सर्व जबाब मी त्याला वाचून दाखवायचा आहे माझ्या म्हणण्याप्रमाणे. आता नेमकं काय होते, आणि हा जो जबाब आहे 161 प्रमाणे, याच्यावर जो साक्षीदार आहे त्याची सही नको असते. कारण तो असते जो त्याचं स्टेटमेंट घेत असतो, तो समक्ष लिहितो आणि त्याची सही घेत नाही. आणि त्याची सही, कारण सही आपण या फिर्यादीवर ऑलरेडी घेतलेली असते, सहीचं महत्त्व तिथं आहे. पण इथं जर सही घेतली तर त्या स्टेटमेंटला व्हॅल्यू राहत नाही. मग त्याला जर प्रूव्ह करायचं असेल तर ते भारतीय पुरावा कायद्याच्या 165 प्रमाणे करावं लागते. त्याच्यामुळं 162 जे सेक्शन आहे CRPCचं, ते हे म्हणते की स्टेटमेंट नॉट टू बी साईन्ड बाय दी विटनेस. म्हणजे त्याची तिथं सही करायची नाही असं सेक्शनमध्ये लिहिलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना जो ठाणेदार आहे त्यांनी त्या साक्षीदारावर त्याला कुठलंही प्रलोभन देऊ नये, त्याच्यावर दबाव आणू नये, कारण ही त्याची व्हॉलंटरी
साक्षी आहे ती, म्हणजे व्हॉलंटरी विटनेस आहे तो, त्याला कुठल्याही प्रकारची साक्ष हे घेऊ शकत नाही. कारण काय की भारतीय पुरावा कायद्याच्या सेक्शन 24, 25, 26, 27 मध्ये कुठलंच कोणावरच आपण बंधन करू शकत नाही त्याच्या स्वतःच्या विरुद्ध पुरावा द्यायसाठी किंवा कोणाविरुद्ध पुरावा द्यायसाठी. तर या सगळ्याचा उहापोह जो आहे तो 163 मध्ये केलेला आहे. मग जर ठाणेदाराला असं वाटलं की बा या अमुक अमुक व्यक्तीचं स्टेटमेंट न्यायाधीशासमोर होणं गरजेचं आहे, तर अशा परिस्थितीमध्ये त्या याला हे करून न्यायालयामध्ये पाठवणं आणि न्यायाधीशाच्या समोर त्याची विश्वासार्हता अजून वाढवण्यासाठी आणि ते सिद्ध करण्यासाठी 164 प्रमाणात ते स्टेटमेंट होते. आता त्याच्यामध्ये मधात आता स्त्रियांच्या विरोधात जे कायदे आहेत त्याच्यामध्ये जेव्हा कुठली एखादी लेडी, एखादी महिला, एखादी त्रस्त पीडित महिला पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि ती जेव्हा सांगते की माझ्यावर अमुक अमुक असा वाईट घटना घडलेली आहे, अतिप्रसंग झालेला आहे, तर तिला मेडिकलला पाठवणे हे बंधनकारक आहे. हे आलं 164A मध्ये. 164A नुसार आता त्याच्यामध्ये नॉर्म्स आहेत की ती महिला जी रिपोर्ट देणार ती महिला पोलीस अधिकाऱ्याकडे संबंधित सोबत मग महिलाच कर्मचारी द्यायचे वगैरे वगैरे. हा झाला 164A झाला. तर अशा रीतीने तपासाची सुरुवात तपास अधिकारी करतात. सर, मला आपण असा प्रश्न विचारायचा आहे की फिर्यादीने फिर्याद दिल्यानंतर तपास करताना आरोपी म्हणून किंवा साक्षीदार म्हणून ज्यांना अटक केली जाते तर त्यांच्या तपासासाठी त्यांच्याकडनं ती माहिती जाणून घेण्यासाठी त्याची सत्यता पडताळण्यासाठी आरोपीचा PCR किंवा MCR असा मागितला जातो. तर हे PCR MCR म्हणजे नेमकं काय हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता असेल. चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण ज्या व्यक्तीवर किंवा ज्या संशयित आरोपीवर कुठलाही गुन्हा दाखल होते तर त्याला PCR MCR या शब्दांशी त्याला समजून घ्यावं लागतात. ते शब्द काय आणि त्याला समजतात देखील. कारण PCR म्हणजे पोलीस कस्टडी रिमांड, याचा लॉंग फॉर्म जो आहे पोलीस कस्टडी रिमांड, आणि MCR म्हणजे मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड. आता PCR म्हणजे जेव्हा संज्ञेय गुन्ह्यामध्ये, कॉग्निजेबल गुन्ह्यामध्ये आरोपी अटक होतो, अटक झाल्यानंतर त्याची चौकशी करायची असते. त्याच्याकडून शस्त्र जप्ती, त्याच्यानंतर त्याच्याकडून माहिती, त्याच्यानंतर त्याच्याकडून खुलासे, त्याच्याकडून जे अजून दुसरे कोणी आरोपी असतील त्यांची माहिती, या सगळ्या माहितीसाठी त्याला पोलिसांना कस्टडी देणे भाग असते. आता वास्तविक पाहता जेव्हा कुठलाही ठाणे मलदार पोलीस अटक करतो तेव्हा त्याच्यावर बंधनकारक आहे की त्यांनी 24 घंट्याच्या आतमध्ये त्या संबंधित आरोपीला किंवा संबंधित व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करायचं. आणि हे जे सगळं दिलेलं आहे हे दिलेलं आहे 167 CRPCच्या 167 मध्ये. 167 जर आपल्याला वाचायचं असेल तर तो संलग्न वाचायला लागते आपल्याला CRPCच्या सेक्शन 57 प्रमाणे. कारण 57 प्रमाणे 57 सेक्शन हे म्हणते की कुठलाही आरोपी किंवा कुठलाही तुम्ही अटक केली तर त्याला नियरेस्ट न्यायालयामध्ये 24 तासाच्या आतमध्ये तुम्ही हजर करा. आता तुम्ही प्रश्न विचारसाल की जर एखादा आरोपी ज्याच्यावर अकोल्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे आणि तो कलकत्ता, बंगळूर वगैरे या इकडे पकडला गेला, ट्रेनने गेले सगळे किंवा याने गेले, तर 24 तासामध्ये आपण इथं पोहोचू शकत नाही. बरोबर. अशा वेळी तो जो तपास अधिकारी आहे किंवा जो अटक करतो तो अधिकारी आहे त्याच्यावर बंधनकारक आहे की त्यांनी तिथल्या नियरेस्ट न्यायालयामध्ये त्याला जाऊन प्रोड्यूस करायचं. त्या न्यायालयाला सांगायचं की या अमुक अमुक गुन्ह्यामध्ये आम्ही याला पकडलेला आहे आणि आम्ही प्रोड्यूस करत आहे. कारण हा त्याचा हक्क आहे. त्याला राईट ऑफ हिबस कॉर्पस म्हणतात न्यायालयाच्या भाषेमध्ये. अच्छा. जेव्हा आपण याच्या रीड्स करतो आर्टिकल 32 आणि आर्टिकल 226 मध्ये, तर हा जो तुमचा फंडामेंटल राईट आहे हा त्या आरोपीचा आहे. कारण कायदेशास्त्रामध्ये आरोपीचे राईट्स आहेत त्याच्यावर जो गुन्हा आहे त्याला तुम्हाला ते जे कागदपत्र, त्याचा फिर्याद, त्याची दोषारोपपत्र हे फ्री ऑफ कॉस्ट द्यावं लागते. हे दिलं आहे सेक्शन 207 मध्ये. कारण आरोपीवर जेव्हा आपण आरोप ठेवतो तेव्हा त्याच्यावर असलेले जे आरोपाचे जोही हे आहे कागदपत्र म्हणा, डॉक्युमेंट्स म्हणा, फिर्याद म्हणा, ते सगळे त्याला देणं आणि ते विनामूल्य हे शासनाचं काम आहे. बरोबर. तर अशा परिस्थितीमध्ये त्याला या गुन्ह्यामध्ये 24 तासाच्या आतमध्ये तपास होऊ शकत नाही. ऑफकोर्स कॉग्निजेबल किंवा संज्ञेय गुन्ह्यामध्येच. तर अशा व्यक्तीनं पोलीस PCR किंवा MCR मागतात. आता PCR झाला, 2 दिवसाचा PCR झाला. PCR जास्तीत जास्त तुमचा 14 दिवसाचा असू शकतो. 14 दिवसापेक्षा जास्त पोलिसांना PCR मागता येत नाही. मग ते गॅप इंटरव्हल्समध्ये सुद्धा मागू शकतात. अशा ठिकाणी पोलिसांनी त्यांचं काम केलं, सीज झालं, त्याच्यानंतर ते MCR मागा. आता MCR जे आहे ते सेक्शन 170 मध्ये नमूद केलेलं आहे की पोलिसांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही याच्याकडनं आमची माहिती घेतलेली आहे, आता या आरोपीला तुम्ही बेल द्या
तुम्ही चौकशीत ठेवा, काय करा. आणि हा जो पोलीस अधिकारी आहे PCR झाल्यानंतर त्याला न्यायालयाच्या कस्टडीमध्ये देतो, त्याला आपण म्हणतो मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड. म्हणजे मग पोलिसांचा तपास PCR समजल्यानंतर मग त्याच्यानंतर न्यायालय निर्णय घेईल की आता यांना, कारण काय की तपास हा दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे ही. त्याच्यामध्ये बयान घेणे, घटनास्थळ पंचनामे आहेत, त्यानंतर CA रिपोर्ट असतात, त्याला खूप दिवस लागतात, शस्त्रांचा पंचनामा असते, तर ह्या सगळ्या गोष्टीला वेळ लागतो. मग अशा वेळी पोलीस त्यांना मॅजिस्ट्रेट साहेबांच्या कस्टडीमध्ये देतात. मग हे मॅजिस्ट्रेट साहेब विचार करतील, ते वकिलाकडनं किंवा त्याच्याकडनं अर्ज प्राप्त झाल्यानंतर की बा यांना बेल द्यायची की नाही, आणि मग तो बेलवर आरोपी सुटतो जर त्याच्याकडे चांगली केस असेल तर. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की आरोपी किंवा साक्षीदार यांना पोलीस विभागाकडनं, पोलीस अधिकाऱ्यांकडनं जेव्हा काही माहिती विचारली जाते, काही प्रश्न विचारले जातात, तेव्हा त्याचे उत्तर देणं हे बंधनकारक असतं का? हो, त्याचं उत्तर दोन पद्धतीने देईल मी. कारण 161 जे स्टेटमेंटचा जो थोड्या वेळापूर्वी मी सांगितलं, 161(2) मध्ये जेव्हा तुमचं इंटरोगेशन होते म्हणजे स्टेटमेंटच्या संदर्भात, तर ते तुम्हाला देणं बंधनकारक आहे. पण काही काही अशा गोष्टी असतात की ज्याच्यासाठी तुम्हाला बंधनकारक नाही आहेत त्या गोष्टी. तर ते गोष्टी कोणत्या आहे की त्या सेल्फ इन्क्रिमेंट, स्वतः कोणी म्हणू शकत नाही, तो कोणी आपण दबाव नाही आणू शकत कोणावर. कारण किंवा तूच सांग की तू असं असं केलं म्हणून, कारण ते काय होणार, सेल्फ इन्क्रिमेंटिंग होणार. बरोबर. ते त्याच्या स्वतःच्या विरुद्ध वापरलं जायची शक्यता आहे. आता असे स्टेटमेंट जे आहेत ज्याला कन्फेशन्स किंवा मग दबाव टाकायचं, ते 164(1) मध्ये आहे. ते 164(1) मध्ये ती तरतूद केलेली आहे. पण त्याला त्यासाठी सांगावं लागेल मॅजिस्ट्रेट साहेबांना की हे जे स्टेटमेंट, पहिले तर त्यांना मॅजिस्ट्रेट साहेबांना हे सांगावं लागेल की तुझ्यावर बंधन नाही आहे, स्टेटमेंट देणं हे तुझ्यावर बंधनकारक नाही आहे, तू नाही दिलं तरी चालते. आणि जर तुला द्यायचं असेल तर ते बाबा तुझ्या विरोधात वापरले. हे जोपर्यंत आपण त्याला सांगत नाही, ही प्रश्नावली होत नाही, तोपर्यंत 164(1) प्रमाणे तो जो मेन मसूदा आहे त्याला हे झालं. सर, आमच्या प्रेक्षकांना असं जाणून घ्यायचं आहे की अकस्मात मृत्यू घडत असतात, तर अकस्मात मृत्यूनंतर तपासाची गती ही कशी असते? अकस्मात मृत्यू जो आहे, समजा कुठेही एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला माहिती मिळाली की बा अशा अशा ठिकाणी कोणी फाशी लावून घेतं, कोणी कधी कधी रस्त्यावर एखादा मृतदेह पडला असते, जंगलात मृतदेह पडला असते, तर अशा वेळी सेक्शन 174 CRPCचं, ज्याला ॲक्सिडेंटल डेथ म्हणतात, कारण त्या डेथचं कारण कोणाला माहीत नसते. प्रथमदर्शनी दिसत असते की मृत झालेला व्यक्ती आहे, कोणी स्वतःहून फाशी घेते, कोणाला फाशी दिली जाते. बरोबर. तर अशा परिस्थितीमध्ये ॲक्सिडेंटल डेथ 164 मध्ये त्याचा मर्ग प्रिपेअर होते. मर्ग म्हणजे त्या प्रेताची, त्याची पुरा घटनास्थळ पंचनामा, त्याच्या प्रेताची स्थिती, त्यानंतर सगळ्यात पहिले कोणी पाहिलं त्याचं बयान, त्यानंतर त्याचे कोणी नातेवाईक असतील तर त्यांच्याविषयी सगळं हे करणं, आणि त्याचा तपास सुरू होते. प्रथमदर्शनी जो आपण तपास करतो, त्या तपासादरम्यान जर पोलिसाला काहीतरी भक्कम पुरावा सापडला आणि संशयास्पद वाटलं, तर पोलीस ऑफिसर स्वतः फिर्याद देऊ शकतो आणि त्याच्यावर कारवाई होऊ शकते. आणि दुसरं त्याचं असं आहे की कधी कधी आता आपण ॲक्सिडेंटल डेथ जनरली आपण पाहतो की एखादी विवाहित आहे, सून आहे घरातली, तिला फाशी वगैरे घेतली, तर त्याच्यामध्ये ॲक्सिडेंटल डेथ 174 प्रमाणे तपास सुरू होतो. तपास सुरू झाल्यानंतर मग मुलीचे नातेवाईक हे त्यांना मग येतात तिथं, किंवा मग त्यांना काही वेळानंतर त्यांना असं वाटते की बा याच्यामध्ये तपास करणे गरजेचं आहे, याच्यामध्ये यांच्या त्रासाच्यानं मुलीने आत्महत्या केली आहे, कारण मुलीला जो मुलगी किंवा सून जी आहे किंवा तिला यांनी प्रवृत्त केलं आत्महत्येसाठी, जो सेक्शन इंडियन पिनल कोड जे आहे त्याचं 306 मध्ये बसतात ते मॅटर, 498, 306. अशा वेळेस लेट देखील त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होतात. त्याच्यानंतर जे आहे की त्यासंबंधित जे कुठलीही अकस्मात मृत्यू झाला आणि कुठलंही असं झालं तर त्यासंबंधी जर समज करायचं असेल तर ते 175 CRPC प्रमाणे तपास अधिकारी कोणालाही समन्स करू शकते. आता पहा, आपण जो 154 नुसार जो रिपोर्ट झाला त्याच्यामध्ये तो जो तपास अधिकारी तो 160 प्रमाणे, बरोबर, आणि अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्याप्रमाणे जो समन्स तपास अधिकारी काढणार तो 175 प्रमाणे. आणि अशा याच्यामध्ये फारच अनियमितता असेल किंवा मग हा रिपोर्ट जेव्हा तो आपण 168 मध्ये पाहिलं की रिपोर्ट सबमिट करायचा, तर अशा वेळेस जर मॅजिस्ट्रेटला किंवा त्या न्यायाधीशांना असं वाटलं की या मृत्यूची चौकशी होणं गरजेचं आहे, बरोबर, इथं संशयास्पद वातावरण आहे, काहीतरी याच्यामध्ये तपास होणे गरजेचं आहे आणि आरोपी किंवा याचा सत्याचा शोध घेणे गरजेचे आहे, अशा वेळी सेक्शन 176 CRPC प्रमाणे ते मॅजिस्ट्रेट किंवा न्यायालय ते इन्क्वायरी करू शकते. साक्षी आणि पुरावे हे नोंदविल्यानंतर
पुढील प्रक्रिया नेमकं कोणती असते? बरोबर आहे, कारण आरोपी अटक झाल्यानंतर त्याला बेल मिळो ना मिळो, तपास अधिकाऱ्याचं सर्वप्रथम हे काम आहे की त्या गुन्ह्याच्या संबंधित जे साक्षी आहे, जे एव्हिडन्स आहे तो गोळा करणे. मग तो घटनास्थळ पंचनामा असेल, शस्त्रजप्ती असतील, वस्त्रजप्ती असतील, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक्सपर्ट रिपोर्ट देखील असतात. जे एक्सपर्ट एव्हिडन्स आहे, मेडिकलचे एव्हिडन्स आहेत, शस्त्राचा रिपोर्ट असतो, त्याच्यानंतर मेडिकलमध्ये व्हिसेरा वगैरे पाठवतात त्याचा रिपोर्ट असतो, ज्याला सीए रिपोर्ट म्हणता येते. आणि असे जे NDPSमध्ये जे ते जो जप्ती केलेला माल आहे ते खरंच NDPS म्हणजे ते गांजा आहे नाही आहे तर ते एक्सपर्ट्सकडे पाठवणं, CAकडे पाठवणं, हे सगळं करून याचा जो पुरा जे जमालोखा आहे, जो पुरा दोषारोपपत्र जे आहे त्याच्यामध्ये हे सगळ्याची एक चार्जशीट तयार करून तपास अधिकाऱ्याला ती जमा करायची असते. आता याच्यामध्ये हा जो रिपोर्ट आहे याला आपण फायनल रिपोर्ट असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये सगळे स्टेटमेंट्स आले. स्टेटमेंट आल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचं जे प्रॉपर्टी, जे मालमत्ता त्यांनी जप्त केली आहे त्याचं एक वेगळं पत्रक. तर अशा ह्या सगळं आणि त्याच्यात अंतिम त्याचा शेरा की त्याला भक्कम पुरावा आढळून आल्यामुळे त्यांनी चार्जशीट फाईल केली. तर असा हा 173 प्रमाणे फायनल रिपोर्ट तो फाईल करतो. आणि हे सगळं करत असताना त्याला ते सगळं केस डायरीमध्ये हे सगळं लिहून ठेवावं लागते का केस डायरीमध्ये त्याचे टिप्पणं काय काय केलं. जसं आपल्या याच्यामध्ये गेलं की साना डायरी असते, तशीच पोलिसांची एक केस डायरी असते. सर, केस डायरी म्हणजे काय नेमकं आणि ती कशी मेंटेन केली जाते? त्यात नोंदी कोणकोणत्या असतात? हे जाणण्यासाठी आमच्या प्रेक्षकांची उत्सुकता असेलच. बरोबर आहे, कारण केस डायरी वगैरे हे फक्त एक तर वकिलांना माहीत असते आणि जे तपास अधिकारी आहेत त्यांना माहीत असते. आणि विशेष म्हणजे जे आरोपी किंवा मग त्यांच्याशी संबंधित किंवा फिर्यादीसुद्धा यांना केस डायरी काय आहे हे माहीत पडायचा कुठं प्रसंगच येत नाही. आता तुमच्या माध्यमातून जे हे समजा वकील आणि पोलीस सोडले तर बाकीच्यांना माहीत पडेल केस डायरी म्हणजे काय आहे की CRPCच्या सेक्शन 172 प्रमाणे तपास अधिकारी जे काही तपास करतो त्याचं टिपण ठेवणं हे त्याच्यासाठी बंधनकारक आहे. कारण केस डायरीच्या बरोबर प्रत्येक ठिकाणी जर समजा एखाद्या न्यायालयाला एखादे म्हणजे आरोपी अर्जदाराने अर्ज केला आणि त्याला विचारलं की त्या बेल द्यायची का नाही, अशा वेळी तपास अधिकारीला बोलवून सगळं चर्चा करता येत नाही. त्याच्यामुळं त्याची केस डायरी पाहून त्यांनी काय काय केलं, त्याच्यानंतर काही तपासकामी असलेले कामाचे बिनकामाचे सगळे डॉक्युमेंट्स हे त्या केस डायरीमध्ये लावणे, दैनंदिनी ज्याला आपण डायरी लिहितो रोजनीची, तर या गुन्ह्यासंबंधीची रोजनीची समजा केस डायरी आहे. आणि ती कशी ठेवावी काय ठेवावी ते 172 सेक्शनमध्ये त्याचा उहापोह झालेला आहे. आणि केस डायरी म्हणजे तपास कामाची फार महत्त्वाचा घटक आहे. आणि विशेष म्हणजे जेव्हा तपास अधिकारी पुरावा द्यायला जातो, कारण या पुरावा प्रक्रियेत ते आता बाकीच्या CRPCच्या चॅप्टर्समध्ये येईल प्रोसिजर कशी असते ते, तर त्याच्यामध्ये जेव्हा तो पुरावा द्यायला जातो तेव्हा त्या केस डायरी ठेवायची त्याला अधिकार आहे. त्याला रिफ्रेशिंग ऑफ मेमरी म्हणतात, कारण तो एक्सपर्ट आहे, सगळ्या गोष्टी लक्षात ठेवू शकत नाही. आणि केस डायरी ठेवायमागचा दुसरा असा भाग आहे की जे पोलीस लोक आहेत त्यांच्या बदल्या होत राहतात शासकीय कर्मचारी म्हटल्यावर. तर तपास करता करता जर त्याची बदली झाली तर दुसरा जो तपास अधिकारी येईल त्याला कसं समजेल की त्यांनी काय काय केलं. म्हणून ते टिप्पण पाहून त्यांनी ते समजून घ्यायचं आणि ते त्यांची एक अशी विशिष्ट पद्धती आहे जी त्यांना माहीत असते. आणि हे सगळं CRPCच्या 172 सेक्शनमध्ये कव्हर केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 173 आहे ते मी सांगितलं तुम्हाला की त्याच्यानुसार फायनल दोषारोपपत्र न्यायालयामध्ये दाखल होते. एखादा फिर्यादी फिर्याद देतो, गुन्हा घडल्यानंतर त्याची नोंद केली जाते फिर्यादीमध्ये, पोलीस विभागाकडनं तपासणी केली जाते. तपासणीअंती जर पोलीस अधिकाऱ्यांना हे लक्षात आलं की बुवा ज्याच्यावर आरोप केले आहेत, जो आरोपी म्हणून आपण ज्याला अटक केलेली आहे तो निर्दोष आहे असं जर जाणवलं तर पुढे काय केलं जातं? अशा घटनांमध्ये, अशा परिस्थितीमध्ये पोलीस अधिकारी काय करतात? फार महत्त्वाची गोष्ट विचारली तुम्ही. कारण काय की माझ्या जवळपास 16-17 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये हे सेक्शन जे आहे आणि हा जो प्रश्न आहे हा मी बऱ्याच पोलीस ऑफिसरला देखील समजावून सांगितलेला आहे. कायद्यामध्ये तरतूद आहे, प्रत्येक बारीक सारीक गोष्टीविषयी कायद्यामध्ये उहापोह केलेला आहे. CRPCच्या सेक्शन 169 प्रमाणे जर तपास अधिकाऱ्याला असं वाटलं की पुऱ्या तपासाअंती सगळे साक्ष पुरावे घेतले, सगळं घेतलं आणि ज्याचा फायनल रिपोर्ट म्हणजे चार्जशीट
ठेवायची वेळ आली कोर्टासमोर, त्यावेळी त्याला असं वाटलं की अमुक अमुक व्यक्ती याचा तर या गुन्ह्याशी संबंधच नाही आणि चुकून त्याचं नाव आलेलं आहे, बरोबर. सगळे पुरावे हे सांगतात की हा निर्दोष आहे. मग अशा वेळी काय होते की हे कोणालाच माहीत नाही, अर्ध्या पोलिसांना माहीत असेल कारण ते दैनंदिन त्याच्या याचा भाग आहे, स्वतः पोलीस अधिकाऱ्याला पॉवर आहे त्या माणसाला निर्दोष करायची, स्वतः पोलीस अधिकारी. कारण 1-2 ठिकाणी मी गेलो, त्यांना म्हटलं साहेब सोडून ते म्हणे तुम कोर्ट में देखो, कोर्ट से छोड़ो तुम, कोर्ट में अर्जा करो. और म्हटलं आपको ही पावर है सेक्शन 169 के हिसाब से. मी सांगायचो त्यांना की सेक्शन 169 प्रमाणे हे अमुक अमुक सेक्शन, मला ते सेक्शन आम्ही CRPC नेऊन दाखवली तर तेव्हा 169 प्रमाणे हे तपास अधिकारी एखाद्या व्यक्तीला निर्दोष सोडू शकतात हे त्यांना माहीत नाही बऱ्याच लोकांना. आणि कारण काय की एखाद्या विषयी निर्दोष जो व्यक्ती आहे तो निर्दोषच राहते, मारून मुकून त्याला आरोपी बनता येत नाही. बरोबर. त्याच्यामुळं निर्दोषत्व जर त्याचं सिद्ध झालं तर तपास अधिकाऱ्यांनी तेव्हाच्या तेव्हाच त्याला ज्याला एक्झॉनरेट म्हणतात आपण, विभक्त करू शकतो. मग आता बऱ्याच वेळा असं होतं की 4-5 आरोपी असतात आणि 4-5 आरोपीमधला एकच आरोपी निर्दोष असतो, त्याला तो निर्दोष करू शकतो. अर्थात आता त्याच्यामध्ये क्रिमिनॉलॉजी अमेंड आली की त्याचा रिपोर्ट तो CJM समोर सादर करेल आणि ते एक्सेप्ट करायचं नाही करायचं ते CJM पाहणार. सर, बरेच वेळा असं होतं की एखादी घटना घडते, एखादा गुन्हा घडतो आणि त्याविरोधात फिर्याद देण्यासाठी तो व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये हजर होतो आणि फिर्याद देताना त्याला एक गोष्ट कळते की बा पोलीस विभागाकडनं सांगण्यात येतं, पोलीस स्टेशनमधनं सांगण्यात येतं की बा ही घटना आमच्या हद्दीत येत नाही, आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडलेली नाही, तुम्ही अमुक अमुक पोलीस स्टेशनमध्ये जा. तर ही हद्द जी आखलेली असते तर हे सामान्य माणसांना माहीत नसते. तर हा नेमका काय विषय असतो? बरोबर आहे तुमचं. कारण बऱ्याच वेळा काय होते की एखादी घटना अमुक अमुक ठिकाणी घडते, त्यांचं राहणं दुसरीकडे असते, तो रिपोर्ट घेऊन काय होतं ते पोलीस स्टेशनमध्ये जातात. मग नेमकं घटनास्थळ 2-3 ठिकाणचं आहे, घटना कुठं घडली, त्याचे तपास करायचे अधिकार कोणाला आहेत, हे सगळं प्रिस्क्राईब आहे, कोडिफाईड आहे, त्याच्यासाठी लॉ आहे आणि न्यायालयाच्या चतुष्सीमा ठरलेल्या आहेत. आता याच्या पुढचा जो चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 13 CRPCचा, त्याच्यामध्ये सेक्शन 177, 178 नुसार न्यायालयाची परिसीमा काय, न्यायालयाचं क्षेत्र कुठलं आणि त्याच्या न्यायालयामध्ये कुठले कुठले पोलीस येतात. कारण काय की माहीत आहे काय, कधी कधी ती बाउंड्री लाईन इतकी असते की नदी किंवा रस्त्याच्या या साईडला एका पोलीस स्टेशनचं कार्यक्षेत्र असते आणि त्या साईडला दुसऱ्या पोलीस स्टेशनचं कार्यक्षेत्र असते. मग अशा वेळी बारकाईनं सगळ्यात पहिले आपलं हद्द कोणती आणि आपलं पोलीस स्टेशन कुठल्या हद्दीत येते हे समोरच्याने समजून घ्या. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ते गुन्हेगारी कृत्य घडलं, समजा मारपीट असेल, फसवणूक असेल किंवा मग आउटरेज ऑफ मॉडेस्टी ज्याला 354 म्हणतात ते असेल, हां, तर अशा परिस्थितीमध्ये ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तो गुन्हा घडलेला आहे त्याच पोलीस स्टेशनला त्यांनी तपास करावा असे निर्देश आहेत. आणि तसं असायलाही पाहिजे, नाही तर मग काय होईल की मी राहतो अकोल्यामध्ये, माझे जवळचे एखादे ठाणेदार असतात बाळापूर पातूरमध्ये, तिथं रिपोर्ट दिला तर ते कॉग्निशन्स घेतील त्याचा. हो, बरोबर. हे व्हायला नाही पाहिजे, तसं व्हायला म्हणून ह्या कुठेतरी चतुष्सीमा त्याच्या हे केल्या आहेत आणि कायदा त्याच्यासाठी स्पेसिफिक आहे की इथंच हा गुन्हा रजिस्टर होईल. कायदा हा सर्वांसाठी सारखा असतो, मग तो कोणी सामान्य माणूस असेल, एखादा वरिष्ठ अधिकारी असेल, पॉलिटिकल पर्सन असेल किंवा कोणीही असू देत, कायद्यांनी सर्वांना सुरक्षा दिली आहे व सत्यता पडताळल्यानंतर आरोपीला शिक्षाही नक्की होते. म्हणून न्यायव्यवस्थेवर आज सर्वांचा विश्वास आहे. सर, आज आपण इथे आलात, आम्हाला खूप छान माहिती दिली, त्याबद्दल RRCच्या वतीने मी आपले धन्यवाद व्यक्त करतो. तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह, नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.